टॉपिक नंबर 3, मोशन इन ए प्लेन. बघा सेक्शन 1 मधलं आपलं हे तिसरा टॉपिक आहे, मोशन इन ए प्लेन. त्यातला पण आपलं हे लेक्चर नंबर 1 आहे, लेक्चर फर्स्ट. आता इथं मोशन इन ए प्लेन हे बघत असताना आपल्याला काय काय बघायचं बघा. तर मोशन म्हणजे काय? मोशन इट इज द चेंज इन पोझिशन ऑफ ए बॉडी विथ टाइम. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम आपल्याला बॉडीच्या पोझिशन मध्ये जी चेंज होते त्याला आपण मोशन म्हणणार आहे. जर पोझिशन फिक्स असेल तर त्याची मोशन असं म्हणणार नाही आपण. जर पोझिशन बदलतच नसेल तर तिला आपण मोशन म्हणणार नाही. पण मोशन अशी चेंज होत गेली, इकडे 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 कशी पण गेली पार्टिकलची, आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम मात्र वेळेनुसार जर बदलत गेली पोझिशन तर त्याला आपण काय म्हणणार आहे? मोशन म्हणणार आहे. आता इथं मोशन्स हे आपल्याला मुख्यत्वे करून 3 कॅटेगरीज मध्ये आपल्याला या ठिकाणी डिस्टिंग्विश करायचे किंवा आपल्याला कॅटेगराइज करायचे. त्यातली पहिली कॅटेगरी आहे रेक्टिलिनियर मोशन. रेक्टिलिनियर मोशन बघा काय हे रेक्टिलिनियर मोशन. समजा तुम्ही असं म्हटलं मोशन अलॉंग ए स्ट्रेट लाईन, वाटलं तर मी इथं लिहितो स्ट्रेट लाईन. मोशन अलॉंग ए स्ट्रेट लाईन म्हणजे एका सरळ रेषेमध्ये जर मोशन असेल तर तिला आपण म्हणणार आहे त्या ठिकाणी रेक्टिलिनियर मोशन. म्हणजे वन डायमेन्शनल मोशन म्हटलं तरी चालेल. एकच ऍक्सिस, समजा मी असं म्हटलं एक्स ऍक्सिस वरच पार्टिकल जातोय, त्याचा वाय आणि झेड वरती अजिबात काही तिथं पोझिशन मध्ये चेंज नाहीये, फक्त तो एक्स ऍक्सिस वर जातोय किंवा वाय वर जातोय, एक्स झेड वरती काही बदल नाहीये, किंवा झेड वर जातोय एक्स वाय वरती काही बदल नाहीये, ती जी मोशन आहे त्याला आपण त्या ठिकाणी रेक्टिलिनियर मोशन म्हणणार आहे. एकाच लाईन मध्ये असलेली, स्ट्रेट लाईन मध्ये असलेली मोशन म्हणजे तिला आपण म्हणणार आहे त्या ठिकाणी रेक्टिलिनियर मोशन. मोशन अलॉंग ए स्ट्रेट लाईन किंवा तिलाच मी दुसऱ्या शब्दांमध्ये वन डायमेन्शनल मोशन म्हणतो, एकच डायमेन्शन. कळतंय का? तर ही आपली पहिली मोशन आहे रेक्टिलिनियर मोशन किंवा तिलाच मी मोशन इन ए स्ट्रेट लाईन असं नाव देणार आहे. त्यानंतर मोशन इन 2 डायमेन्शन. मोशन इन 2 डायमेन्शन किंवा मी त्यालाच म्हणतो मोशन इन ए प्लेन. इन ए प्लेन बघा मी असं म्हटलं की हा ब्लॅकबोर्डचा प्लेन आहे, तर इकडे 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 अशी कशी मोशन झाली, तर ही प्लेन मधली मोशन. ही स्ट्रेट लाईन असं म्हणता येत नाही, याची कोऑर्डिनेट्स बदलत आहेत विथ रिस्पेक्ट टू टाइम. एक्स वाय कोऑर्डिनेट, समजा मी असं म्हटलं की आपले ही एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, हा आपला ओरिजिन आहे, तर इथे आपण आता काय असेल ते त्याचे कोऑर्डिनेट्स काय असेल ते कोऑर्डिनेट्स, मग तो इकडे गेला इकडे गेला इकडे कसं येईल, प्लेनच्या बाहेर मात्र नाही, तो असा बाहेर येत नाही. बाहेर येतोय का किंवा ब्लॅकबोर्डच्या आत जातोय का? नाही. म्हणजे ही मोशन कशी म्हणता येईल त्याला? मोशन ही 2 डायमेन्शन, फक्त 2 डायमेन्शनच तिला रिस्ट्रिक्ट केलेले. म्हणजे मी तुम्हाला दाखवलं एक्स वाय, असं काही नाही की एक्स वायच, कधी कधी एक्स झेड असू द्या, वाय झेड असू द्या, बरोबर आहे. तर ह्या कुठल्याही प्लेन मध्ये असलेली मोशन तिला आपण काय म्हणणार आहे? तर त्या ठिकाणी मोशन इन 2 डायमेन्शन. समजा एखादी मुंगी चालली, फरशीवरनं चालली, तर ती फरशीची ती काय अशी एखाद्या बर्ड सारखी, एखाद्या पक्षासारखी अशी वर उडणार नाहीये, ती फक्त त्या प्लेन मध्ये. पण भिंतीवर चालू द्या, भिंत सोडणार नाही, बस चला छतावर चालू द्या, तो छत सोडणार नाही ती, बरोबर आहे. म्हणजे ती जी मोशन झाली तिला काय म्हणणार आहे आपण तिथं? मोशन इन 2 डायमेन्शन. आणि तिसरा प्रकार आहे आपल्याला मोशन इन 3 डायमेन्शन.
मोशन इन 3 डायमेन्शन किंवा त्यालाच मोशन इन स्पेस म्हणतो मी आता इथं मोशन इन स्पेस. आता आपण मागाच्या उदाहरणाकडे वळूया. समजा एखादा पक्षी असं तो फ्लाय होतोय उडतोय इकडं असं चालत नाहीये म्हणजे तो कसाही जाईल ना एक्स वाय आणि झेड तिन्ही ऍक्सिस मध्ये काय होईल त्याची डायमेन्शन काय म्हणते त्याला कोऑर्डिनेट्स हे बदलतील. एक्स बदलेल वाय बदलेल झेड बदलेल आणि ही जी मोशन असणार आहे त्याला मोशन इन 3 डायमेन्शन म्हणजे मग कधी आपण तिन्ही पण बघा एकाच ऍक्सिस वरती असली तर मोशन इन 1 डायमेन्शन त्याला स्ट्रेट लाईन मोशन म्हणूया. एखाद्या प्लेन मध्ये असली मोशन तर तिला आपण मोशन इन 2 डायमेन्शन म्हणूया. एका प्लेन म्हणूया मोशन इन ए प्लेन म्हणूया आणि मोशन इन 3 डायमेन्शन किंवा त्याला आपण मोशन इन स्पेस असं म्हणणार आहे आपण तिथं. आता या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी बघायच्या बघा पुढच्या रेक्टिलिनियर मोशनच्या बाबतीत काही गोष्टी आपल्याला इथं सांगायची. रेक्टिलिनियर मोशन रेक्टिलिनियर मोशन काय इथं इट इज ए स्ट्रेट लाईन मोशन. समजा आपण असं म्हटलं की स्ट्रेट लाईन मोशन आहे आणि मी असं म्हटलं की x1 आणि x2 हे दोन कोऑर्डिनेट्स आहेत. समजा एक्स ऍक्सिस वरती कुठल्या टायमिंगला t1 आणि t2 ह्या दोन टायमिंगला असे त्याचे दोन कोऑर्डिनेट्स आहेत आणि स्ट्रेट लाईन मोशन आहे. मात्र याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा डिस्प्लेसमेंट डिफाइन करायची. डिस्प्लेसमेंट बघा डिस्प्लेसमेंट म्हणजे काय डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट इज डिफरन्स बिटवीन द पोझिशन वेक्टर्स ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द 2 इन्स्टन्सेस. म्हणजे दोन इन्स्टंटला आपल्याला त्यांची काय करायची पोझिशन वेक्टरची डिफरन्स घ्यायचा. काय म्हणते तिथं डिफरन्स बिटवीन द पोझिशन्स. मी असं म्हटलं समजा इथं समजा एस बार ही डिस्प्लेसमेंट आहे तर एस बार हा कसं मी दाखवू शकतो तिथं डेल्टा एक्स बार किंवा मी त्याला x2 बार मायनस x1 बार म्हटलं. x2 बार मायनस x1 बार कळतंय का. तर हे आपल्या दोन पोझिशन आहेत x1 बार आणि x2 बार. तर तुमच्या जर दोन पोझिशन्स असतील तर त्या ठिकाणी त्यांची डायरेक्ट वजाबाकी घेतली ती काय असणार आहे तुमची डिस्प्लेसमेंट असणार आहे. तर या पद्धतीने आपण हे डिस्प्लेसमेंट सांगितलं. आणि मग आता याचं युनिट काय असणार बोला. आपण सिस्टीम बघितलं युनिटच्या MKS CGS त्याच्यामध्ये आपल्याला याचं युनिट असणार मीटर बरोबर. मीटर मध्ये आपण ही डिस्प्लेसमेंट मोजणार. कळतंय का की आपल्याला डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन. त्यानंतर आपण दुसरा भाग बघूया. इथं काय तिथं तर पाथ लेंथ म्हणजे काय दिस इज द ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट ड्युरिंग इट्स मोशन. त्या मोशन मध्ये तिने ऍक्च्युअल जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलेले आहे त्याला आपण काय म्हणणार आहे तिथं पाथ लेंथ. म्हणजे ऍक्च्युअल पाथ लेंथ डिस्प्लेसमेंट वेगळी आणि पाथ लेंथ वेगळी. मग काय होईल समजा मी असं म्हटलं समजा तुम्हाला संख्या रेषेवर दाखवायचं म्हटलं समजा हा आपला ओरिजिन आहे समजा 1 2 3 4 5 6 काय असेल ते -1 -2 -3 -4. समजा इथून पार्टिकल स्टार्ट झाला आणि तो इथपर्यंत गेला म्हणजे x1 तुमचा -4 आहे x2 काय 3 आहे. मग हे काय होईल इथून इथपर्यंत आपण जी काही लेंथ काढू बघा ही जी लेंथ आपण काढू तिला आपण पाथ लेंथ म्हणणार. म्हणजे 3 -4 म्हणजे 7 सेंटीमीटर किंवा 7 मीटर हे ऍक्च्युअली काय असणार आहे पाथ लेंथ. इट इज द ऍक्च्युअल डिस्टन्स कव्हर्ड बाय द पार्टिकल इन गिव्हन टाइम. त्या दिलेल्या टाइम मध्ये ऍक्च्युअली किती डिस्टन्स त्या पार्टिकलनं ट्रॅव्हल केलं त्याला आपण म्हणणार आहे पाथ लेंथ. म्हणजे गंमत म्हणून सांगतो समजा काय आहे समजा मी असं म्हटलं तुमचा पार्टिकल इथून स्टार्ट झाला आणि सर्कल मधनं फिरून तिथं आला बघा सर्कल मधनं फिरून तिथं आला तर तुम्हाला या ठिकाणी पाथ लेंथ काय होणार ऍक्च्युअली बघा डिस्प्लेसमेंट 0. डिस्प्लेसमेंट म्हणजे तुम्ही जर फायनल इनिशियल आणि फायनल कोऑर्डिनेटची वजाबाकी घेतली तर ती 0 होईल. पण
डिस्टन्स कव्हर्ड काय होईल तुमची पाथ लेंथ मात्र समजा r ही रेडियस असली तर 2 पाय r ही पाथ लेंथ कळतंय का? दोन्हीचा फरक लक्षात येतोय का बघा? म्हणजे स्ट्रेट लाईन मोशन मध्ये तितकासा फरक तुम्हाला जाणवणार नाही. तुम्ही म्हणाल की काय नाही डिस्प्लेसमेंट म्हणजे पाथ लेंथ, पण जर अशी आपली कर्व्ड किंवा नॉन लिनियर मोशन असली तर काय होतं तिथं तुम्हाला त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथ ह्या वेगळ्या दिसतात. चला आपण थोडा वेळ असं म्हणूया की तुमचा पार्टिकल इथून स्टार्ट झाला आणि इथं पोहोचला, हा तर तुम्ही काय म्हणाल डायमीटर म्हणजे तुमची डिस्प्लेसमेंट होईल. पण पाथ कव्हर्ड काय होणार तुमचा 2 पाय r च्या ऐवजी पाय r ही जर रेडियस असली तर हाफ आहे ना, सर्कम्फरन्स किती आहे तुमचा हाफ आहे, म्हणून पाय r ही तुमची काय होणार पाथ लेंथ होणार. कळतंय का? म्हणजे तुम्हाला ह्या फ्लायओव्हरच्या डायग्राम दोन एक्झाम्पल वरनं कळायला पाहिजे डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथ याच्यामध्ये काय फरक आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आपण पुढचा भाग बघूया. पाथ लेंथचे युनिट पुन्हा मीटरच असणार किंवा सेंटीमीटर असणार, बरोबर. त्यानंतर आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे तिसरा, काय म्हणतात त्याला तर ऍव्हरेज वेलोसिटी. ऍव्हरेज वेलोसिटी काय? ऍव्हरेज वेलोसिटी समजा मी असं म्हटलं की मगाचच हे, तर मला इथे v ऍव्हरेज कसं दाखवता येईल बघा. v ऍव्हरेज is equal to x to power minus x1 bar upon t2 minus t1. Average v average velocity x to power minus x1 bar upon t2 minus t1 किंवा मी ह्याला म्हणणार आहे displacement upon time. आणि याचे युनिट असणार आहे मीटर पर सेकंड किंवा सेंटीमीटर पर सेकंड. आता ही तुम्हाला ऍव्हरेज वेलोसिटी नीट कळायला पाहिजे. दोन प्रकारच्या वेलोसिटीज आपण म्हणणार आहे, इन्स्टंटेनियस वेलोसिटी आणि ऍव्हरेज वेलोसिटी. तुम्हाला मी उदाहरण देतो व्यवहारातलं, असं त्या रेकॉर्डिंग असलं तरी काही हरकत नाही. काय आहे इन्स्टंटेनियस वेलोसिटी? बघा समजा मी 4 व्हीलर चालवते, ऑन दिस इन्स्टंट याच वेळी काय स्पीड आहे तिचं मला त्या इंडिकेटरवर दिसलं 80 किलोमीटर पर आवर, बरोबर. जरा मी पुढे गेलो, काहीतरी ऑब्स्टेकल आलं, मी ब्रेक मारला, मला परत दिसलं 10 किलोमीटर पर आवर. ऑब्स्टेकल बाजूला गेला, परत मी ऍक्सिलेटर दिला 100 किलोमीटर पर आवर. बघा पण प्रत्येक इन्स्टंटला स्पीड काय झालं, वेलोसिटी काय झाली, चेंज झाली प्रत्येक इन्स्टंटला. पण समजा आपण इथून निघालो आणि सातारपर्यंत पोहोचलो, साधारणतः 30 किलोमीटर गेलो, 30 किलोमीटर गेलो, प्रत्येक वेळी इन्स्टंटेनियस वेलोसिटी डिफरंट होती. पण ऍव्हरेज वेलोसिटी काय होईल तर लागलेला टोटल टाइम, काय टाइम समजा मला 30 मिनिटं लागली आणि अंतर 30 किलोमीटर आहे, तर 30 भागिले 30 किंवा 30 भागिले 36 करतो तुम्हाला सेकंड मध्ये हवं असलं तर तिचे काय असेल म्हणजे 1 किलोमीटर पर मिनिट हे माझं ऍव्हरेज स्पीड झालं. कळतंय का? हे माझं ऍव्हरेज. म्हणजे कधी ती गाडी 100 किलोमीटरनं पण चालली, कधी ती गाडी 80 ने पण चालली, कधी ती गाडी 10 ने पण चालली, म्हणजे ती झाली इन्स्टंटेनियस स्पीड. पण ऍव्हरेज स्पीड काय झालं, टोटल डिस्टन्स डिवाइडेड बाय टोटल टाइम, तर ही ऍव्हरेज वेलोसिटी. कळतंय का? म्हणजे बघा एक्झाम्पल मधनं तुम्हाला फिजिक्स क्लिअर होत जाणार आहे. आणि हे सगळं आपल्या डोक्यामध्ये फिट ठेवायचं, विसरायचं नाही. नीट वाचायचं, बुक वगैरे वाचल्यानंतर तुम्हाला ते कळेल. तर या पद्धतीने आपण हे पुढे जाणार आहे. ही आपली डेफिनेशन आहे ऍव्हरेज स्पीड किंवा ऍव्हरेज वेलोसिटी. नंतर ऍव्हरेज स्पीड हे आपण कसं दाखवणार आहे तिथं तर v average is equal to distance upon time. तुम्हाला आता इथं प्रश्न पडतोय का नाही मला माहित नाही. तर मगाशी मी डिफाइन केलं ऍव्हरेज वेलोसिटी आणि आता मी सांगतोय ऍव्हरेज स्पीड. एक गोष्ट लक्षात घ्या, वेलोसिटी हे वेक्टर क्वांटिटी आणि स्पीड ही स्केलर क्वांटिटी. याला डायरेक्शन नाहीये, y टू सातारा का सातारा टू y हे सांगत नाही तुम्हाला. कळतंय काय? म्हणजे मी वाईतनं साताराला गेलो का साताऱ्यातनं वाईला आलो हे सांगत नाही, ते फक्त तुम्हाला मॅग्निट्यूड सांगतो. कळतंय? आणि हे तुम्हाला काय सांगतं, दिशा सांगतं. म्हणजे तुम्ही खरं पूर्वेला गेला का पश्चिमेला गेला, दक्षिणेला गेला का उत्तरेला गेला, हे तुम्हाला वेलोसिटी सांगते. कारण तिला डायरेक्शन आहे आणि ह्याला मात्र डायरेक्शन आहे. ही काय तुमची ऍव्हरेज वेलोसिटीची मॅग्निट्यूड म्हणजे ऍव्हरेज स्पीड, असं सोप्या भाषेत लक्षात ठेवा.
कळतंय का तुम्हाला? तर हे तुमचं ऍव्हरेज स्पीड. त्यानंतर आपल्याला इन्स्टंटेनियस वेलोसिटी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला. इन्स्टंटेनियस वेलोसिटी, instantaneous velocity काय आहे त्याचं? instantaneous velocity of an object is its velocity at a given instant of time. त्या क्षणाला तुम्हाला दिलेली काय तिथं वेलोसिटी आहे. अगदी सोप्या भाषेत मी मांडायचं म्हटलं तर असंही मांडू शकतो. लिमिट टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी, किंवा मी सरळ dx बाय dt म्हणतो ना, dx बाय dt. म्हणजे काय, आपण हा टाइम फॅक्टर खूप छोटा केला. ऑन दिस इन्स्टंट, बोललेल्या क्षणी, त्या क्षणी, बघितलेल्या क्षणी जे काय असेल ना, ती झाली इन्स्टंटेनियस वेलोसिटी. म्हणजे आपण तो टाइम फॅक्टर हा मोठा करायचा नाही, 4 मिनिट 5 मिनिट असं नाही, त्या क्षणाला अगदी सेकंदाला, त्या सेकंदाला, सेकंदाचे पण पार्ट पडतात. तुम्ही जर बघितलं मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक वगैरे, सेकंदानं हरत नाहीत ते, मिली सेकंदानं हरतात. कळतंय का? म्हणजे अगदी तो टाइमचा फॅक्टर आहे ना, टेन्स टू 0 ही लिमिटिंग कंडिशन आहे. मी तुम्हाला पहिल्यांदाच तेव्हा सांगितलेलं कॅल्क्युलस मध्ये, टेन्स टू 0, नॉट 0, नॉट इक्वल टू 0, बट नियरली इक्वल टू, नियरली 0. 0च्या जवळ पण 0 नाही. कळतंय का? तर हे तुमचं काय तुमचं झालं तिथं इन्स्टंटेनियस वेलोसिटी आपण या पद्धतीने तिथं मांडली. आणि परत इन्स्टंटेनियस स्पीड बघा, सगळी डेफिनेशन मी सांगतो इथं. इन्स्टंटेनियस स्पीड काहीच नाही, हे फक्त v बार काढून टाकायचा, d बार काढून टाकायचा. इथं मी बार वाटलं तर लिहितो, dx बाय dt. फक्त बार काढून टाकला की तुम्हाला काय मिळणार आहे तिथं इन्स्टंटेनियस स्पीड. म्हणजे काय तुमचं इन्स्टंटेनियस स्पीड इज द स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट ऍट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाइम. कळतंय का? तर ह्या सगळ्या व्याख्या, सगळ्या डेफिनेशन तुम्हाला या ठिकाणी समजायला पाहिजे आणि कळायला, म्हणजे तुम्ही त्या अंडरस्टँड करून घ्यायला पाहिजे. कळालंय का? डिस्प्लेसमेंट कळालं? शंका असली तर आत्ताच विचारा. पाथ लेंथ, ऍव्हरेज वेलोसिटी, ऍव्हरेज स्पीड, इन्स्टंटेनियस वेलोसिटी, इन्स्टंटेनियस स्पीड. तर हे सगळं आपल्याला या पद्धतीने तिथं मांडता येईल. आणि वेलोसिटी असू दे काय स्पीड असू द्या, युनिट सगळीकडे एकच आहे, मीटर पर सेकंड किंवा सेंटीमीटर पर सेकंड. या पद्धतीने आपण हे मांडलं. त्यानंतर आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे, ग्राफिकल स्टडी ऑफ द मोशन. ग्राफिकल स्टडी ऑफ द मोशन. बघा, ग्राफ वरून तुम्हाला मोशन कशी आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. मी तुम्हाला एक एक ग्राफ पुस्तकामध्ये जरा कंप्लीट पसार दिलेला आहे, पण आपल्याला गरजेपुरतच मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. पहिला भाग आहे बघा, ऑब्जेक्ट ऍट रेस्ट. काय करणार आपण इथं? ग्राफिकल स्टडी बघत असताना आपण पोझिशन टाइम ग्राफ काढणार आहे. पोझिशन टाइम ग्राफ. काय पोझिशन टाइम ग्राफ? तर तुम्ही एक्स ऍक्सिस वरती पोझिशन एक्स ऍक्सिस वरती टाइम घ्यायचा. एक्स ऍक्सिस वरती आपण टाइम घेऊया आणि वाय ऍक्सिस वरती आपण पोझिशन घेऊया. आणि आता पहिला ग्राफ आपण बघूया, ऑब्जेक्ट ऍट रेस्ट. ऑब्जेक्ट ऍट रेस्ट. ऑब्जेक्ट हा रेस्टला आहे. मग तो तुम्ही ग्राफिकली कसं दाखवणार आहे? तर मी तर ग्राफ दाखवू शकतो बघा तुम्हाला, सरळ असाच दाखवू शकतो, कुठेही असेल, पण ती स्ट्रेट लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस, स्ट्रेट लाईन पॅरलल टू टाइम ऍक्सिस. ती तुमची काय असणार आहे? ऑब्जेक्ट ऍट रेस्ट. म्हणजे कुठेही असेल, तो इथं असला किती बी टाइम पुढे गेला तरी ती तिथंच राहील. इथं असला किती बी टाइम पुढे गेला तरी तो जो ती जी स्ट्रेट लाईन आहे ती कशी असणार आहे? पॅरलल टू टाइम ऍक्सिस. कळतंय का? मग तो एक्स ऍक्सिस वर असू द्या, वाय वर असू द्या किंवा झेड वर असू द्या, तिथं फक्त बदलेल. कळतंय का? पण तो काय असणार? त्या पोझिशनला एक्स इक्वल टू काय असेल ते, समजा एक्स इक्वल टू 6 असलं तर 6 बदलणार नाही ना, ते 5.9 होईल ना 6.1 होईल. म्हणजे त्याची पोझिशन बदलणार आहे का? आणि म्हणून तो काय तुमचा ऑब्जेक्ट असणार आहे? ऑब्जेक्ट ऍट रेस्ट. आणि त्याचा ग्राफ तुम्हाला या पद्धतीने दाखवता येईल. दुसरा ग्राफ मला या ठिकाणी दाखवायचा आहे बघा, ऑब्जेक्ट विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी along x axis. Object with uniform velocity
युनिफॉर्म व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ऍक्सिस. बघा दुसरा आपण ग्राफ काढतो इथं, ऑब्जेक्ट विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ऍक्सिस. तर तो ग्राफ मला काढायचं म्हटलं तर मला कसा काढता येईल बघा. इकडे माझ्याकडे एक्स आणि इकडे टाइम घेतला आणि मग मला हा ग्राफ तुम्हाला या पद्धतीने दाखवता येईल. टाइम जसा वाढेल तशी त्याची पोझिशन वाढत जाणार आणि व्हेलॉसिटी कशी असणार, युनिफॉर्म. व्हेलॉसिटी बदलणार नाही, व्हेलॉसिटी युनिफॉर्म म्हणजे काय, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. कळतंय का मी काय म्हणते ते, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. असं बघा मोशन म्हणजे युनिफॉर्म मोशन आणि ऍक्सिलरेटेड मोशन फरक समजतोय का बघा. युनिफॉर्म मध्ये काय होणार, त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असणार. आपण चालत असलो, चालताना आपली स्पीड कमी जास्त होणार नाही म्हणजे युनिफॉर्म मोशन झाली. कळते. आणि समजा आपल्याला चालताना स्पीड कमी जास्त होत असलं तर ती नॉन युनिफॉर्म झाली. म्हणजे डिस्टन्स कव्हर्ड म्हणजे ठराविक इंटरव्हल ऑफ टाइमला इक्वल इंटरव्हल ऑफ टाइमला इक्वल डिस्टन्स कव्हर होत असलं तर ती मोशन कसली असते, युनिफॉर्म मोशन. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही 1 मिनिटामध्ये 1 मीटर गेला तर 2 मिनिटामध्ये तुम्ही 2 मीटर जाणार, 3 मिनिटामध्ये तुम्ही 3 मीटरच जाणार. कळतंय का. आणि हा ग्राफ तुमचा स्ट्रेट लाईन येणार. असं काही अर्थ नाही की 1 मिनिटात 1च मीटर. 1 मिनिटात तुम्ही 2 मीटर जावा, 2 मिनिटामध्ये तुम्ही 4 मीटर जावं लागेल, 3 मिनिटामध्ये 6 मीटर जावं लागेल. कदाचित त्याचा स्लोप बदलेल पण स्ट्रेट लाईन येईल. आणि हा जो ग्राफ आहे याला काय म्हणणार आपण, ऑब्जेक्ट विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ऍक्सिस असं आपल्या ग्राफचं हे सांगता येईल. त्यानंतर म्हटलं तर याला मी पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस म्हणतो. नंतर आपण तिसरा ग्राफ म्हणूया बघा, ऑब्जेक्ट विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी अलॉंग मायनस एक्स ऍक्सिस. ग्राफ काढूया आपण इकडं, इकडे एक्स आणि इकडं वाय सॉरी टी. मग मला हे असं दाखवता येईल. काय झालं तर हा तुमचा एक्स इक्वल टू काय असेल, 10 वगैरे. 0 ला तो 10 ला आहे पण जसा तो टाइम पुढे पुढे जाईल तसा तो खाली खाली येतोय. म्हणजे 9 8 7 6 असं करत करतो कधी 0 ला येईल आणि कधी कधी मायनस कडे पण जाईल. म्हणजे डायरेक्शन कुठली झाली, पॉझिटिव्ह नाही तर त्याची डायरेक्शन कुठली झाली, निगेटिव्ह. कळतंय का. आणि हे आपल्याला ऑब्जेक्ट विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी अलॉंग निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. नंतर ऑब्जेक्ट परफॉर्मिंग ऑसिलेटरी मोशन. बघा ऑब्जेक्ट परफॉर्मिंग ऑसिलेटरी मोशन काढूया आपण ग्राफ. इकडे मी एक्स दाखवला आणि इकडे मी टी दाखवला. ऑसिलेटरी मोशन कसं दाखवणार बघा तुम्ही, कळतंय. म्हणजे तो वर गेला परत खाली आला, वर गेला खाली आला असं टाइमनुसार ऑसिलेटरी मोशन. पॉझिटिव्ह जातोय निगेटिव्ह जातोय, पॉझिटिव्ह जातोय निगेटिव्ह जातोय. हा सिंपल पेंडुलम सारखं. आणि हे आपल्याला काय होईल, ऑब्जेक्ट विथ ऑसिलेटरी मोशन असं आपल्याला काय सांगता येईल. त्यानंतर ऑब्जेक्ट इन नॉन युनिफॉर्म मोशन इथं काढतो मी 5वा ग्राफ. ऑब्जेक्ट इन नॉन युनिफॉर्म मोशन. इकडे एक्स आणि इकडे टी. नॉन युनिफॉर्म मोशन कळतंय का तुम्हाला. नॉन युनिफॉर्मचा अर्थ काय झाला बघा तुम्हाला मी परत इथे एक्सप्लेन करतो. समजा इथून तो स्टार्ट झालाय, 0 ला हिट आहे, 1 ला हिटच आहे, थोडंच वर गेलं, थोडंच डिस्टन्स वर गेला, 2 ला हिट आहे, 3 ला हिट आहे, पण 4 ला मात्र इथं डिस्टन्स जास्त गेला. 1 2 3 4 कळतंय का बघा एवढी डिस्टन्स गेला ना तो. 1 ला काय झाला, तो इथं गेला फक्त एक्स ऍक्सिस वर. 2 ला जरासा वर गेला, म्हणजे हे जरी टाइम एवढाच असला तरी डिस्टन्स त्याने थोडंच कव्हर केलं. 3 ला थोडा वर गेला पण डिस्टन्स वाढत चालले आता एक्स ऍक्सिस वरचं. 4 ला तो अजून वर गेला, वाढलं का डिस्टन्स. म्हणजे हे जे आहे ना नॉन युनिफॉर्म मोशन. म्हणजे काय झालं, स्पीड वाढत चाललं. स्पीड काय झालं तिथं, वाढत चाललं. आणि हाच ग्राफ मी म्हटलं तर ह्याच्यावरच दाखवतो बघा.
पुस्तकात तसं दाखवलं नाही, पण मी असं म्हटलं की हे का स्पीड कमी कमी होत चाललं नाही का, इथं जास्त वर होता तो, हळूहळू असं इकडे आला हे का नाही, आणि ते पण तिथं कमी होण्याचा रेट सुद्धा कमी होत गेला. तर अशा पद्धतीने आपल्याला हे मोशन दाखवता येईल. इथं आपण थांबूया. थँक्यू.